करता करता मला असा अनुभव झाला की काही घरामध्ये खूप पैसेवाले लोक असतात, पण पैसेवाले लोक असतात, पण ते पैसा लावतात, तर त्यांना भारी भारी दवाखान्यामध्ये घेऊन जातात, सगळं काही करतात. पण एक वेळ असा असतो, ते लोकांनी इतका पैसा कमवलेला असतो की घरामध्ये कोणीच असं म्हणजे कमवलं नाही कमवलं तरी पण ते खूप प्रॉपर्टी वगैरे तुम्हाला तर माहिती असेल, मुंबईमध्ये खूप घरांना खूप रेट असतो आणि त्या वेळेमध्ये त्यांनी ते घर घेऊन ठेवलेलं असतं किंवा प्रॉपर्टीज करून ठेवलेली असते त्यांच्यासाठी. नाहीतर हे काय बोलतात एल-आय-सी-या, त्यांचा जीवन विमा, खूप पैसा कमवलेला असतो त्यांनी. आता पूर्वीचे लोकं खाणं-पिणं कम करत होते आणि पैसे जोडायचं काम खूप करत होते. त्यांना काही असं बाहेरचं हे नव्हतं, व्यसन नव्हतं, की बाबा हे खायचं, ते खायचं. हे एक खाया-प्यायचं म्हणलं होटलीचं किंवा याचं त्याचं ते एक सवय म्हणजे व्यसन असते. ते आणि असं एन्जॉय वगैरे करायला जात नव्हते. किती काळ पार्टी वगैरे बायकांची किंवा मुलांची पुरुषांची अशी मोठी पार्टी करायला कुठेतरी नव्हते जात ते लोकं. तर म्हणून त्यांचा पैसा खूप वाचायचा. काम आणि मुलं-बाळं आणि काहीतरी असं पाहुणे वगैरे कुठे गेले तेव्हाच त्यांचा पैसा खर्च व्हायचा. तर ते लोकं खूप पैसा जपून होते. आपण नाही करत तसं. आपण कोणी साडी घेतली तर साडी घेतो, कोणी काही घेतलं घरामध्ये तर आपण घेतो. ते आपण हे करतो. तर ते लोकं कसं टायमालाच करत होते आणि असं आताचे मुली आणि मुलं याच्यावर करतात, तुम्हाला सांगते लोन वगैरेवर करतात, व्याज भरतात, ते करतात. ते पहिले काही लोकं तसे करत नव्हते. कारण की कोणाला पैसाही देत नव्हते आणि कोणाकडनं घेतही नव्हते. असे म्हणजे एकदम प्रामाणिकपणाने लोकं होते. मदत सगळ्यांना करत होते. कोणाला "ये बाबा 2 दिवस ये माझ्या घरी राहा, जेवण वगैरे कर." जेवणापर्यंत त्यांची मनातलं काही दुःख असलं ते ऐकायपर्यंत इतकं त्यांचं खूप चांगलं होतं पहिलेचे जुने लोकं. तर त्यांची आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी होतात, मैत्रिणी खूप असायच्या त्यांच्या आणि मैत्रिणी पण अशा जीवाभावाच्या. भले पैसे नव्हते देत, पण वेळ देत होत्या आणि मित्र पण खूप चांगले होते पहिल्याचे लोकं. जे आता मी 70, 75, 90 वर्षाच्या आजी-आजोबांना बघते, त्यांची लाईफस्टाईलमध्ये मी जे ऐकते त्यांच्याकडनं, तर मला आजी-आजोबांची सेवा करणं म्हणा किंवा त्यांच्याकडं आपल्याला त्यांच्या गोष्ट ऐकून घेणं म्हणा, मला आवडतं. आणि असं आवडतं मला सगळ्यांचं ऐकून घेणं किंवा मी पण थोडंसं त्यांचं एंटरटेनमेंट करते, काहीतरी बोलून म्हणून. मला बडबड करायचं आवडतं. मला कधी-कधी माझ्या मैत्रिणी पण कंटाळून जातात, बोलायला बसले तर खूप बोलते म्हणून. पण मला बोलायला आवडतं म्हणून मी बोलते. आणि आता मला हे सांगायचं आहे तुम्हाला माझं चॅनल संघर्ष महिला चं माझं संघर्ष महिलाचं चॅनल आहे. ते तुम्ही जरा मोटिवेट करा मला, की मला ते चॅनल आहे ना, ते माझ्या सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. म्हणजे ते जेणेकरून लोकांजवळ माझं चॅनल ची जी मी काही व्हिडिओ टाकल ते पोहोचतील. मी तेवढीच आशा करते तुमच्याकडनं, की माझं तुम्हाला मधीच आपण 2-3 असं असतं, कोणी का असेना यूट्यूबमध्ये थोडं बघतात, टायटल बघतात. मी काही टायटल वगैरे लावत नाही. अजून मला काही टायटल लावता येत नाही म्हणून मी डायरेक्ट व्हिडिओ बनवते आणि ते माझे व्हिडिओ डायरेक्ट तुम्हाला नाही काय तर तुम्ही एक एक 1-2 शब्द ऐकणार तेव्हाच तुम्हाला कळणार. कारण की मला ते असं सिक्रेट काय ठेवतात आणि सिक्रेटमध्ये इम्प्रेस काय म्हणतात ते करायचं, ते मला काही एवढं जमत नाही. ते समजत पण नाही कसं करायचं. मी डायरेक्ट व्हिडिओ याच्यासाठी बनवून टाकणार, की बाबा मी ज्या लोकांजवळ होम पेशंट केअर करायला जायची, त्यांचे अनुभव, त्यांची काय राहायची पद्धत होती, त्यांच्या आयुष्यामध्ये कसं सुख-दुःख सगळं कसं घडलं, ते ते सांगायचे मला. तर मी जेवढं मला तेवढं असं आठवण पण राहत नाही, की कोणी काही सांगितलेलं. पण आता मी जे पण आता हे मोबाईलचं चांगलं झालं, की बाबा मी यूट्यूब चॅनल हे केलं आहे, तर मी त्याच्यात व्हिडिओ अपलोड करेल. तर मला काहीतरी कोणाचे दुःखाचे, सुखाचे, चांगले त्यांच्यासोबत जे घडलेलं असेल किंवा वाईट घडलेलं असेल, तर मी ती एक त्यांची स्टोरी सांगू शकते आणि ती काही मी कोणाचं नाव नाही घेणार. कारण की बघा ज्याची त्याची लाईफ आहे, ज्याची त्याच्या लाईफमध्ये सगळे उतार-चढाव चालू असतात. म्हणून आपण काही कोणाचे आपण नाव नाही घेणार. मी माझ्या पेशंटचे, मी फक्त पेशंट लोकांची जे पेशंट म्हणजे मी ज्यांच्या घरी गेली, फक्त एरिया सांगणार. कुठं राहत होते ते, ते कुठं राहत होते, कुठल्या गावात राहत होते, कुठल्या ठिकाणात राहत होते ते आणि आजूबाजूचा परिसराचा एरिया सांगेल.
कारण की कसं आहे, कुणाच्या पण घरातल्या गोष्टी कधी दुखत असतात, कधी चांगल्या पण असतात, आणि आपण कुणाची परमिशन घेतली नाही आहे की मी तुमची ह्या गोष्टी मी सांगणार आहे घरातल्या गोष्टी. तर त्याच्यामुळं मला जे मी घरामध्ये, आता आपण 2 दिवस कोणाच्या घरात गेलं तर ते आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती पडतात. पण जोपर्यंत जो व्यक्ती सांगत नाही माझ्या घरात असं आहे, कुणाच्याही घरातलं असू दे, मी जर माझ्या घरातलं सगळं सांगणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच माहिती पडणार नाही. कारण की कोणी पण आपली घरातलं गोष्टी नाही बाहेर सांगत. असे खूप लोकं असतात जे घरातल्या कितीही चांगल्या गोष्टी असू द्या, वाईट गोष्टी असू द्या, सांगत नाही लवकर. माझ्याच मैत्रिणी खूप साऱ्या अशा आहेत की मी सगळं मनातलं सगळ्यांना सांगते. मी काही काही दिवसांनी माझं चॅनल जर मॉनिटर झालं ना, तर मी माझी स्वतःची पण जी आयुष्यामध्ये माझ्यासोबत जे काही घडलं आहे, माझ्या आईवडिलांच्या घरी जसं मला कळतं, जसं 9-10 वर्षामध्ये खूप कळायला लागून जातं. मला तर खूप कळायला, दुसऱ्याला कळतं का नाही काय माहिती. मी 9-10 वर्षाची होती तेव्हापासून मी जो संघर्ष करते तर आजपर्यंत, ते पण मी तुम्हाला एका दिवशी माझी पण स्वतःची सांगेल मी लाईफ मी कशी जगते, कशी जगत होती, कशी मी बचपनपासून तर आतापर्यंत मी स्ट्रगल केलं आहे, सगळं संघर्ष करून मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. एक तर हे मला एवढं खरं म्हणायला गेलं तर मला कॅमेऱ्याच्या सामने बोलायला पण येत नाही. पण आता मला माझी सून आहे बारकी, ती मला खूप सपोर्ट करते की "बाबा आई तुम्ही खूप चांगलं व्हिडिओ वगैरे काढतात. आम्ही एवढे हे शिकलेले आहेत आणि आम्ही सगळे काही शिकूनसुद्धा आम्हाला कॅमेऱ्यावर एवढं हे येत नाही. तुम्ही खूप चांगलं करतात, आम्हाला आवडतं." ती खूप लाईक करते माझ्या कुठल्याही व्हिडिओला. Instagramचा व्हिडिओ असू द्या, फेसबुकचा व्हिडिओ असू द्या, सगळ्या व्हिडिओला मला लाईक करते, बघते, हसते. मला चांगले चांगले ती कमेंट करते, तर मला ते बरं वाटतं. कारण की कसं आहे, ती मला कोण माझं टॅलेंट बघून मला ती करते म्हणून मला असं वाटतं. माझा मुलगा पण माझे ते दोघी नवरा-बायको खूप माझ्या व्हिडिओवर बारीकपणाने लक्ष ठेवतात. मी कुठं चुकली तर माझी सून सांगते, माझा मुलगा सांगतो की "बाबा मम्मी अशीच चुकल्या." ती बोलते, "आई तुम्ही हे असं नका, असं बोला." कारण की मला इंग्लिश एवढी येत नाही आणि इंग्लिश येतच नाही. मुळात तर मला इंग्लिश येतच नाही. म्हणून माझे काही तुम्ही पण मला समजून घ्या. जर मला काही बोलता आलं नाही, तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, की तुम्ही चुकीचं बोलल्या ताई किंवा संगीता तू चुकीचं बोलली. तर मला तुम्ही लहान बहीण म्हणून, मोठी बहीण म्हणून मला तुम्ही समजवू शकता किंवा मैत्रीण म्हणून समजवू शकता. मी तुमची म्हणजे आपले यूट्यूबवर जे असतात सगळे आपल्याला बघणारे असतात, ते सगळे आपले हे असतात मित्र, मैत्रीण किंवा मुलगा, बहीण, आजी हे सगळे आपलेच असतात आणि तुम्ही मला आपलंच समजून मला एक लाईक करत जा. माझा व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं, फॉलो केलं, लाईक केलं, फॉलो केलं, सबस्क्राईब केलं किंवा शेअर केलं, तर मला खूप आनंद होईल. कमेंट पण करा, कशी पण करा. मला काय, मी तुमची कमेंट वाचणार तेव्हा तर माझी चुकी मला माहिती पडेल, की मी चुकते इथं आणि चुकी ॲक्सेप्ट करणं हेच मला पुढं घेऊन जाणार आणि मी ती सुधारण्याची तुम्हाला मनापासून सांगते, की मी सुधारण्याचा प्रयत्न करेल. माझी जर काही चुकी असेल तर माझं हे म्हणणं आहे, की मी जिथं होम पेशंटला गेले, मी कुठपर्यंत गेलेली. पुण्यापासून मी राहते ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये उल्हासनगरला, पण मी पुण्यापर्यंत ड्युट्या केल्या आहेत. पुणा ते CST. मग तेवढ्या भागामधून कुठं पण सांगा मला, मी तिथं पोहोचून जाईल. मला ॲड्रेस दिला एकदाचा, की मी सगळ्यात जिथं कानाकोपऱ्यात असलं, भले 1 तास लेट जाईल, पण मी बराबर त्या ड्युटीवर जाते. आणि किती मला घाणेरडं पेशंट भेटू द्या, किती माझे पेशंट घाणेरडं असलं किंवा जाड असलं किंवा असं खडूस राहतात, काही आजी तर खूप खडूस राहतात किंवा घरातले लोकं खडूस राहतात. असे खूप मला अनुभव झालेले आहेत. काही वेळेला आपल्याला पाणीसुद्धा देत नाहीत घरातले लोकं. आणि आजी पण कधी-कधी अशा असतात, की काम करायला आपण घरात घेतात, पण खूप बडबड करतात आणि काम करून घेतात. अशा सगळ्या नाही. मी तुम्हाला एक सांगते माझा अनुभव. सगळेच नाही, पाची बोटं आपली सारखी नसतात, तशी सगळ्यांचा स्वभाव सारखा नसतो. म्हणून मी सांगते, की बाबा मी जिथं-जिथं गेले ना, त्याचा मी अनुभव तुम्हाला सांगेन. चांगले पण लोकं भेटले मला, चांगले पण आजी भेटल्यात मला आणि मी त्याच्यातून मी सगळ्यांना माझ्या मैत्रिणी आहेत खूप साऱ्या आणि मला खूप पहिल्यापासून आवड होती, की मी असं काहीतरी करावं, की कुणाची माझ्याकडनं मी काहीच देऊ शकत नाही. कारण की माझीच परिस्थिती नाजूक होती आणि आहे थोडीशी नाजूक. कारण की बघा जशी-जशी चादर भिजवतात आपण तशी-तशी जड होते. तसा आपला संसाराचा गाडा असतो. आपली फॅमिली लहानपणी असतात तर आपण त्यांना देऊन गप्प करतो. पण ज्यावेळेस मुलं मोठी झाले किंवा महागाई झाली
महागाई झाली किंवा काही वस्तू आपल्याला घरामध्ये खूप गरजेची असते, तर आपल्याला सगळ्या गोष्टीला आपल्याला पैसा लागतो आणि त्याशिवाय कसं कितीही पैसा कमवला तर कमच असतो. तर म्हणून माझी परिस्थिती मी खूप ओढते परिस्थितीला, की बाबा ह्या याच्यातून आपण निघावं बाहेर, गरिबीतून. आपली गरिबी आपलं आयुष्य गरिबीमध्ये गेलं तर तसं आपल्या मुलांचं नाही, मुलांचं जसं काही तसं मी याच्यामध्ये आणलं, की गरिबी पण नाही आणि अमेरी पण नाही, पण मी ते व्यवस्थित खातात पितात राहतात, त्यांना जेवढं पाहिजे तेवढं त्यांच्या हिशोबाने. पण त्यांच्या मुलांना पण त्यांनी चांगलं वाढायला हवा, की मी जे आयुष्य दिलं त्यांना त्याच्याहून चांगलं आयुष्य त्यांच्या मुलांना त्यांनी दिलं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. आणि माझ्या जवळ मी आहे, काम करते, जवळ मी 2 पैसे कमवते, तोवर मी माझं पण फर्ज बनतो त्यांना मदत द्यायची. कारण की हल्लीच्या काळामध्ये काही एवढा पैसा येत नाही, की घर पण होईल आणि बचत पण होईल. तर आपण थोडं बघा, आपण सगळे विचार करतात की आपण सगळ्यांना मदत केली पाहिजे. आपण ते बाहेरचे लोक आहेत, त्यांचे घरचे लोकांनी त्यांना सोडलेलं असतं, तर आपली इच्छा असते कोणाला तरी मदत करावं. जसं आजी आजोबा मला कुठं रोडावर भेटले तर पैसे मागितले तर मी पैसे देत नाही. कोणाला पण असू द्या, ते सारखे बघा, तुम्ही कुठं रेल्वे स्टेशनवर असू द्या, कुठं रस्त्यात असू द्या किंवा कुठं मंदिरापाशी असू द्या, पैसे का मागतात तुम्ही? पैशाचं काय आलं तुम्हाला? पोटाला काय लागतं? भाकर. हां, आपल्या पोटाला जेवण लागतं, तर तुम्ही जेवण जेवा आणि जा ना. आणि अंगाला कपडे पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही कपडे पण बोलू शकता. तर आपल्याला असं वाटलं ना, की बाबा हे खूप दिवसापासून एकच कपडे घालतात, ते यांना कपडे नाही आहे, तर मी एखादी वेळेस गाऊन माझ्या हिमतीच्या हिशोबाने कुणाला गाऊन वगैरे काय द्यायचं आहे, XYZ, मी काही नावं घेत नाही, पण मी काही अशी सांगत नाही तुम्हाला मी काय दान करते. मी कधी फोटो पण काढत नाही. माझ्या ह्या हाताने दान केलं तर मी हाताला माहिती पडू देत नाही, की बाबा मी काय कोणाला करते. आणि माझ्या एरियामध्ये पण मला जर असं वाटलं की ह्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे, तर मी कुठल्याही प्रकारे मी त्याला काम कोणी असतं की बाबा आम्ही कशाला तुझ्याकडनं घ्यायचं, गहू ज्वारी असं काहीतरी आपण म्हणलं पीठ घेऊन जा बाबा, आजचा दिवस तू थकव. तर कोणी नाही करत, कोणी करतं. आपण जर म्हटलं की बाबा एक वाटी भाजी घेऊन जा, थोडी खा, असं ते कोणी करतं आपुलकीनं. पण रोज कोणी घेत नाही आपल्याकडे पर्सनल एरियातल्या. आणि परिस्थिती तर खूप डाऊन असते त्यांची. मग मी काय करते माहिती आहे का, कुणाला तरी बोलते, तुम्ही हे काय करता ते बाबा, हे काम करू नका, मी तुम्हाला पेशंटचं काम देते. किंवा कुठंतरी मुलांना पेशंटचं काम नाही आहे तर मी पार्ट टाईम जॉब देते. म्हणजे माझ्याकडनं झालं तेवढं मी त्यांना कष्टाचंच सवय पाडते. बघा, एकदाचा पिकासाठी आपण हात उचलला, असा पसरवला, तो पसरतच असतो. का तर तो पसरताना आपल्याला पैसे कोणीही टाकतं, दया म्हणून म्हणा, की जाऊ दे बाबा माझा आला इकडून, माझा काहीतरी पैसा आला आणि मी देते किंवा देतो. पण ती सवय पडते. त्याच्यामुळं आपल्या हातपायांना जोपर्यंत बळ असलं, आपण चांगले आहेत, निरोगी आहेत, आपला हात पाय, आपले डोळे, सगळं काही व्यवस्थित असल्यामुळं तुम्ही जर जास्त नाही तर महिन्याचे तुम्ही 2,000 तरी कमवा. वयस्कर असले, 50च्या आसपास असले, तर त्यांनी नाही काय तर 4,000 5,000 रुपये कमवले, तर त्यांचं पिणं खाणं असू द्या किंवा त्यांची काही इच्छा असते ते खाऊ पिऊ शकतात. तर त्याच्यामुळं मी सगळ्यांना सांगते, एरियातल्या लोकांना, की बाबा तुम्ही कामं करा, कोणाच्या मदतीची बी गरज नाही. कोणी एक दिवस देईल, पैसे आपण कोणाकडनं उसने घेतले तर आजकाल 10 रुपये उसने देतात, 20 रुपये 25 रुपये उसने द्यायला कोणाची हिंमत होत नाही. आणि ते दिले बी तर लक्षात ठेवतात, की बाबा तू 20 रुपये द्यायचे. आता माझ्या आयुष्यामध्ये तर मी कुणाला काय देते लक्षात पण राहत नाही माझं. पण मला देतात कोणी पण, की बाबा तुम्ही मला इथं 50 रुपये दिलेले, तिथं दिलेले, मला लक्षात राहत नाही. म्हणजे जाऊ दे बाबा, माझ्या काही लक्षात नाही आहे. आणि असं व्याजाने काढले तर व्याजाचे पण काय 50, 500, 1000 व्याजाचे असतात. ते व्याजवाल्यांना काही मतलब नसतो. तुम्ही भीक मागून आणा, की तुम्ही चोऱ्या करून आणा, का कुठून तुम्ही कमवून आणा, त्यांना काही घेणं देणं नसतं. त्यांनी जर 2,000 दिले तर 2,000च्या मागं त्यांना पैसे पाहिजेच पाहिजे. काय एक त्यांचं काय ठरलेलं असतं, ते 10 रुपये 5 रुपये 20 रुपये टक्क्याने असतं, ते घेतातच. तर त्याच्यासाठी आपल्याला ते लोकांचे पैसे घेतले तर ते फेडावंच लागतात, किंवा ते फेडले नाही तर आपल्या घरापर्यंत येतात किंवा आपल्या रस्त्यावर बोलतात. मग आपण रस्ता चुकून चालतो, किंवा कोणाकोणाला खूप बोलून झालं तर मग एखादी वेळेस भांडणं पण होतात. मग भांडणामध्ये आपले मुलं असले तर मुलं पडतात, किंवा आपले घरातले मिस्टर असले ते मिस्टर पडतात, घरपर्यंत भांडण येतात, त्यांचे पण मिस्टर मुलं सगळे आपल्यापर्यंत येतात. का तर त्यांचा पैसा असतो. तो पैसा ते देताना आपल्याला हसून देतात, पण घेताना अगर त्यांना व्यवस्थित टायमावर नाही भेटलं तर ते लोक कुठल्याही थराला जाऊन पैसे वापस घेतात, असं सोडून देत नाही. म्हणून माझं म्हणणं आहे की बाबा, आपण थोडं का असं ना काम करायचं. येत नाही तर शिकून घ्यायचं. ज्याला येत असेल त्याला बोलायचं की बाबा मला शिकवाय, हे काम मला येत नाही. तर असे ते मी आता तुम्ही बोलणार तो विषय कुठला होता आणि विषय कुठं घेऊन गेली, की तसं काही नाही. मी तुम्हाला एक सांगते, माझा जो अनुभव आहे तो पण, आणि जो मी बाहेर
जाते आजींना केअर करायला. तर मला कसं आहे, माझा कॉन्टॅक्ट असा होतो की मी एक नंबरवर कार्ड वगैरे लिहून दिलेला आहे आणि तो मग मला मी जिथं पण कामाला जाते ते लोक माझा नंबर सेव्ह करून लिखतात, नाही तर डायरेक्ट लिहून ठेवतात. तर असं ते सगळं असतं. तर मला जर कोणी सांगितलं आणि मी कामावर असली तर मी कुणाला पण बोलते, बाबा जा आणि कामाला जा तुम्ही, आणि तिथं इथे अशाचे कामाचे तुला देऊ वाटलं तर दे काहीतरी, नाही देऊ वाटलं तर काही फरक नाही. तर असं मी एक हां, झालं माझं इथं बोलणं. आता मी सांगते. आता ह्या आजी आहेत, मी इथं नाईट ड्युटीला येते. ह्या आजीच्या आयुष्यामध्ये ही आजी राहायची मुंबईमध्ये. मुंबईमध्ये राहायची. तर मुंबईमध्ये तिने म्हणजे तिचे वडील काही फॅक्टरी वगैरे असतील तिचे आले. तर 4 भाऊ आणि ह्या 2 बहिणी आहेत. अशा यांची कास्ट सिंधी आहे. तर म्हणजे मी थोडक्यात त्यांची कास्ट वगैरे सांगणार, त्यांचं कुठून परवा मला ते जे सांगतात मी ते सांगते तुम्हाला. तर ह्या आजींचं असं आहे, मुंबईमध्ये राहायचे. मुंबईमध्ये त्यांचं लग्न झालं. त्यांचे मिस्टर पण मुंबईचेच होते. ते पण काय त्या आजी असं सांगतात. आता जे सांगतात ते त्यांच्या आयुष्यामध्ये घडले म्हणून आपण सांगू शकतो की हां बाबा हे मी तुम्हाला सांगते. त्या आजी म्हणतात की बाबा मी लहान असताना माझ्या पप्पासोबत म्हणजे शिक्षण पण करायचे, आणि पप्पा जर कुठं घेऊन गेले तर मलाच घेऊन जायचे, कारण की मुलं चांगले शिक्षण करायचे. ते काही माझं काही शिक्षणावर एवढं लक्ष नाही जायचं बोलती, पण माझं फॅमिलीमध्येच जास्त लक्ष असायचं. आईला मदत करणं, आईसोबत कपडे वगैरे धुणं, आईला स्वयंपाक करू लागणं, किंवा पप्पाने जर म्हणलं बेटा चलते का तर तिकडून भाज्या घेऊन येणं. काही वस्तू असली तर मुंबईमध्ये साईनमध्ये त्यांचं तेवढा प्रवासमध्ये कोलीवाड्यामध्ये ते राहायच्यात, सांगत होत्या. कोलीवाड्यामध्ये त्या राहायच्या तसं ते सांगतात. तर कोलीवाड्यामध्ये राहताना त्यांचं असं म्हणजे एक हे होतं, बॅरेक होतं. बॅरेकमध्ये ते 4 भाऊ आणि 2 बहिणी आणि आई आणि त्यांचे पप्पा असे ते राहायचे. पण ते त्यांचे पप्पाचा खूप म्हणजे शिंदे लोक कसे थोडा पैशामध्ये जर करत बिझनेस करत गेले ना तर खूप मोठ्या लेवलला पोहोचतात. असं म्हणजे व्यापार त्यांना माहिती असतो. असं शिंदीचं आणि मारवाडीचं नाही सांगत आहे. त्यांना कसं एक मराठी माणूस खसून जातो बिझनेस करताना, कारण की कसं आहे, तो पैसा लावतो, भरभर पैसा लावतो, आणि मराठी माणसाचं कसं बचत करायचं माहिती नसतं की बाबा एवढंला एवढंच घ्यायचं. कोणी जर बोललं नाही आहे माझ्याजवळ पैसे तर 2-3 वडापाव असू दे, काही भाजी पोळी असू दे, आपण लोक एवढं झिंग नाही लावत, दे बाबा पैसे, दे बाबा पैसे. त्यांचं कसं आहे, पहिले पैसे घेतात. मारवाडी, सिंधी आणि मद्रासी हे लोक बिझनेस करायसाठी याच्यासाठी पुढं असतात की बाबा ते पैसे घेतात आधी, नंतर तुम्हाला वस्तू देतात, किंवा मग आपली लँग्वेज किंवा आपला राहणीमानी किंवा आपली बॅकग्राऊंड बघून ते बघतात की यांच्याजवळ कितीपर्यंत पैसे येतात, ते मला पैसे सामान घेतल्यावर देतात का. एकदा दोनदा बघणार त्या माणसाचं सवय, मग त्या माणसाला ते उभं करत नाही. हे त्यांची टॅलेंट आहे बिझनेस करायची, म्हणून ते लोक बिझनेसमध्ये पुढं असतात. आणि आपण मराठी माणसं कशी म्हणतात, बाबा मी धंदा करतोय, काय याच्याशी भांडणं करू, जाऊ दे, सुटलं तर सुटलं, असं असतं. तर त्याच्यामुळं त्यांचा बिझनेस चालतो. तर आता सांगायचं हे आहे, त्या आजींचं मग कोलीवाड्यामध्ये त्यांचं घर होतं. त्यांच्या पप्पांचा काही धान्याचा वगैरे कारखाना त्यांनी चालू केलेला. तिथे चांगला त्यांना प्रॉफिट झाला. ते कधी कधी बिझनेसच्या संबंधीमध्ये बँगलोर वगैरे पण जायचे. तर ह्या आजी बोलतात की हां, मला बँगलोरला पण माझे पप्पा न्यायचे. बँगलोरहून मी यायची, आणि माझी आई वगैरे हे तर सगळे भाऊ बहीण सगळे इथं राहून शिक्षण करत होते. त्यांचं शिक्षण याच्यामुळं चांगलं झालं. माझं शिक्षण खूप कम झालं. मग त्यांच्या बहिणीचं लग्न झालं. त्यांच्या बहिणीचे लग्न झाल्याच्या नंतर भावांचं लग्न झालं. मग आता ह्या 2 भाऊ पाठीमागं होते आणि ह्या राहिलेल्या. तर मग यांच्या पप्पांनी एक गरीब मुलगा, म्हणजे गरीब तर नाही राहत त्यांच्यामध्ये, पण असं साधाबोळा होता त्यांचा मिस्टर. त्याला काही असं शोकपाणी, असं मुलींसंग हशी मजाक करायची. त्यांच्या सांगण्याप्रमाणे साधे होते ते. तर ते साधे होते, आणि त्यांना कसं, ह्यांना पण वाटलं की ही काही एवढी शिकलेली नाही आहे, आणि मग कसं माणूस घरामध्ये असतं ना, सगळ्यांशी बडबड करताना तो माणूस, त्यांना असं वाटतं ह्यो बडबड करतो, याचा स्वभाव चांगला नाही आहे, ह्यो सगळ्यांनाच बोलतो, तर याला अशा घरामध्ये द्यायचं, तिथं तिचं स्टेटस बनून राहील. कारण की दुसऱ्या ठिकाणी चांगल्या मोठ्या घरात दिलं तर ते असे लोकांना हे करतात की बाबा ही अशीच करते, तर तशीच करते, तर त्याचं सारखं घरापर्यंत येतं. तर मग तसं त्यांच्या आजींच्या वडिलांनी समजलं असेल की बाबा हिला असा गरीब मुलगा करून दिला, तर ही किती काही बोलली म्हणली तर गरीब मुलगा तिला सांभाळून घेणं. तो मुलगा त्यांच्या देखरेखमध्ये होता, चांगला याच्यामध्ये देखरेखमध्ये होता, म्हणून तो मुलगा त्यांना आवडला. मग त्यांच्या भाऊ पण बोलले की बाबा किती काय ते 500 रुपये महिन्याचं कमवायचा त्यांचे मिस्टर. बोलत होते. त्या कपड्याच्या दुकानात होते म्हणून दादरला, आणि ते राहायचे पण कोलीवाड्यामध्ये. तर ते कपड्याच्या दुकानात होते म्हणून त्याला काही 4-5 हजार रुपये त्या टायमाला हे नव्हतं, 4-5 हजार हा भेटणार म्हणून.
त्यांना 500 रुपये महिना किंवा 600 रुपये महिना भेटत होता, ते बोलत होते. आता ते कमसे कम 50 वर्षापूर्वीचं सांगतात ते. 50 वर्षापूर्वी तर असेल तेवढा पगार. तो पण खूप मायने ठेवत असेल तेवढा पगार. आता मला जसं कळतं तसं तर माझ्या आयुष्याच्या हिशोबाने मला 30-35 वर्षाचं 2-3 रुपयेचा व्यवहार माहिती आहे. कारण की मी जेव्हा मला पैसा समजायला लागला तेव्हा 2-3 रुपये हे होतं, 5 पैसे, 20 पैसे, 4 आणे हे मला कळत होतं. मग यांच्या आयुष्यात त्याच्या आधीचं आहे, तर तेव्हा ते आपल्याला ₹5 पण भरपूर होते. तर यांना ₹50 500च्या बरोबर असेल मला तर असं वाटतं. पण असू दे, ते असे बोलत होते. तर मग त्यांना असं वाटायचं की बाबा माझा नवरा ₹500 कमवतो, माझ्या बहिणीचा नवरा ₹1000 कमवतो, यांचे जीवन चांगलं सुखात आहे, माझं साथ दिलं. मग त्यांनी स्वतःच्या मनामध्ये ना असं घर बनवून घेतलं, की माझा नवरा पण कम पैसे कमवतो आणि त्याशिवाय ते हसमुख होते त्यांचे मिस्टर. पण ते कसं म्हणजे कुणाकुणामध्ये असतं, की बाबा जास्त हसी मजाक करायचं, आपली बायकोला एंटरटेनमेंट करून चांगलं बोलायचं 1-1 तास ते. पण ते आता अरेंज मॅरेजमध्ये नाही होत वाटतं तसं. तर जसं जेवढं बोलायचं तेवढं बोलतात. खाणं-पिणं झालं एवढंपर्यंत. आणि पूर्वीचे लोकं जरा लाजायचे ह्या गोष्टीला. आता तर रोडावर पण प्रेम करायला लाजत नाही लोकं. तर तर आता ते तसलं काय पहिले नव्हतं, म्हणून त्या आंटीचं तसं त्या आयुष्यामध्ये झालं असेल. तर तिला असं वाटायचं माझा सॉरी माझे मिस्टर मला बघत नाही, काय नाही. मग असं करता मन आपलं चांगलं नसलं ना, तर ते मनात म्हणजे आपल्या असं असलं ना, की मला ते प्रेम करत नाही, माझ्याशी चांगलं राहत नाही, माझ्याशी हसून खेळून पैसे कमवत नाही. असं मनामध्ये जी बाई ठेवते ना, माझा नवरा पैसे कमवत नाही, मग मला काही इच्छा पूर्ण करत नाही, माझ्या बहिणीचं चांगलं आहे, माझ्या भावाचं चांगलं आहे किंवा शेजारचं चांगलं आहे, तिचं चांगलं आहे, मैत्रिणीचं चांगलं आहे, हे कधीच विचार करायचा नाही. कारण की कसं आहे, आपण बोलतो की बाबा हिचं चांगलं आहे, तिचं चांगलं आहे, पण त्यांच्या घरातलं त्यांना माहिती. आपल्याला माहिती आहे का, कोणीच आपल्या घरामध्ये काय होतं ना, दिखावाची जिंदगी जास्त जगतात लोकं, दिखावा करतात आणि खूप काही आपल्या घरामध्ये पण खूप अडचणी असतात, खूप पैशाचं हे असतात, पण कोणी कोणाला सांगत नाही. म्हणून आपण असं काही करायचं नाही. हो, असू दे, त्या आजीचं आता पहिलेचं असेल तर त्यांना कोणी सांगायला नसेल किंवा ती कोणाचं ऐकून घेत नसतात. कारण की ती आताच कोणाचं ऐकत नाही माझ्या मतीने. तर ह्या आंटी आमच्या आल्या. असं करता ते त्यांचे किती लग्न झालं, त्याच्यानंतर 20-25 वर्ष ते तिकडं राहिल्या कोलीवाड्यामध्ये. मग तिथं काय कोलीवाड्यामध्ये त्यांचे 20-25 वर्षानंतर त्याच्या घराचं बिल्डिंग वगैरेचं कन्स्ट्रक्शन तिथं व्हायला लागलं, तर त्यांच्या घराला विकावं लागलं त्यांना. तर त्या काळामध्ये आता तेव्हा ते 40 वर्षाचं ते परवाच बोलतात, 40 वर्षामधून त्याचे 25 वर्षाचे पहिलेचं त्यांचं घर विकलं, तर 25-26 वर्षाला. तर मग त्यांचं घर कमसे कम नाही बोलले तर त्या बोलतात की माझं 20x15चं घर होतं कोलीवाड्यामध्ये, तर त्यांनी 30,000 सॉरी 30 लाखामध्ये विकलं. घेतलेलं 25,000 त्यांनी 15-16 हजारात, पण त्यांचं घराला किंमत आली 30 वर्षानंतर 30-35 लाख. तर त्यांना कमसे कम हातामध्ये काहीतरी असतं ना, डीलर लोकं हे ते काय काढून बिडून त्यांच्या हातामध्ये ते बोलत होता मला भेटलात कमसे कमी किती बोलत होत्या, 27-28 लाख रुपये त्यांच्या हातात भेटले. तर त्यांचं काय मत होतं की बाबा मला हे घर गेलंय माझं, तर मी काही भाड्याने कुठं राहत नाही. माझे मिस्टर इथं मुंबईमध्ये कामाला येतात, पण एवढ्या पैशात आता मुंबईमध्ये त्यांची जी वेल्यू भेटली, त्यांना दुसरं घर घ्यायचं त्यांना तेवढ्या पैशात जमलं नसतं. आणि त्याच्यानंतर तिथं घर घेतलं असतं तर मग कामाची सोय वगैरे खूप लांब घर भेटलं असतं कम किमतीमध्ये. आता हल्लीचं तिकडं करोडोवर चालू आहे, तर त्यांच्या टायमाला कमसे कम नाही तर लाखांवर तर असन. 50 लाख 60 लाख त्या टायमाला असेल, त्यांच्याजवळ 50%च पैसे होते. मग त्यांनी काय केलं की बाबा मी मुलुंडमध्ये बघते. मुलुंडमध्ये पण त्यांचं काही जमलं नाही, कारण की मुलुंडमध्ये त्यांचे भाऊ आणि भाऊजाई राहतात. मग कोणी पण असू दे, भाऊ असू दे की कोणी असू, त्यांना असं वाटतं बाबा हिला आपण त्यांना समजवलं असेल की बाबा तुझा जवळ पैसा इथं नाही, मुलुंडमध्ये पण घेऊ नाही शकत, पण घेऊ शकले असते कुठं पण स्लिम एरियामध्ये. पण त्यांच्या भावाने विचार केला थोडं लांब ठेवलं तर मला पण जायला होईल आणि मी काय माझ्या बहिणीसंग चांगलं करेल. ते घरापर्यंत कोणाच्याही घरामध्ये असतं, बहीण आई यांना दिलं घेतलं तर थोडं काहीतरी बायका असतात की धरून बसतात, त्यांना का दिलं हे करा. अरे ते त्यांच्या रक्तातले, त्यांना पण मदत केलं पाहिजे. तुम्ही दुसऱ्याच्या घरातून आलं, तुमची सगळी सोय करतोय. आता जसं लग्न करून आल्या मुली तर त्यांचं आपण सगळं बघतात,
मग तसं ते आईवडिलांना जर आईला म्हणा बहिणीला म्हणा कधी मदत करत असेल, वेळ पण देत असेल, पैसा नसेल देत, वेळ देत असेल, तर ते वेळेवरून पण बोलतात, तू तिकडंच जातो आणि तू कामधंदे करत नाही, तू कामाचा वेळ देत नाही, मला वेळ देत नाही, माझ्या मुलांना वेळ देत नाही, तुझी बहीणच बघतो, तुझी आईच बघतो, असं ते बोलतात. त्याच्यामुळं असो ते असे सांगतात आजी असं असं मला तिथं माझ्या भावाने घेतलं नाही. तर त्यांनी भावानी पण आधीच त्यांच्या आईला इथं उल्हासनगरमध्ये घर घेऊन दिलेलं होतं. तर ते काय बोलले, तू आई तिथं राहते उल्हासनगरला ना, तर तू तू पण उल्हासनगरलाच घर घे. तर उल्हासनगरला त्या टायमाला खूप ते खूप 20 लाखाच्या आतमध्येच घरं भेटायची बिल्डिंगमध्ये. आता नाही भेटत. बिल्डिंगमध्ये त्या टायमाला 20 पर्यंत लास्ट 20-21 चांगलं हायफाय बिल्डिंग असली 7 माळ्याची आणि तिथं चांगलं असलं फर्निचर वगैरे बनवलेलं असलं तेच 25 लाखापर्यंत भेटायचं त्या काळामध्ये 2010च्या 12च्या 14च्या काळामध्ये. तर तसं त्यांनी ते शोध ते राहायचे स्टेशनच्या बाजूला, उल्हास स्टेशनच्या बाजूला त्यांच्या आईच्या. तर यांच्याजवळ पैसा होता, तर हे बोलले माझ्या आईसोबत मी राहत नाही. तिला असं वाटायचं मी जर आईजवळ राहिली, भाऊ आले भाऊजाई आले तर माझी अडचण होईल. ती पण हुशारच होती. तर माझ्याजवळ पैसा आहे तर मी कशाला, तिने स्वतःनी पण एखादी लाख जमा करून ठेवला होता. नवऱ्याला काही सांगितलं की मग आजी आमची खूप पक्की आहे, पैसे खूप जपून वापरते. आता पण ती पैसे जपूनच वापरते. मग तिने असं ते पैसे वगैरे तिने ठेवलेले जमा करून, काही ते पैसे तिचे रूम विकून आले. मग तिने काय केलं, शोध इकडं शोध तिकडं शोध. तिच्या भावाने मग तिला एका बिल्डिंगमध्ये 7व्या माळ्यावर, जिथं आता आम्ही राहतो ते 7व्या माळ्यावर तिला रूम घेऊन दिला. मग तो बसला तिला काय 20 लाखामध्ये का 21 लाखामध्ये बसला त्यावेळेसला 2014मध्ये त्यांनी घेतलेला. तर त्यांना असं वाटलं बाबा माझं आता सरळ सरळ त्यांना 4 लाख रुपये उरले असतील, 4 किंवा 5 ते सांगतात. 4-5 लाखामध्ये त्यांनी मग फर्निचर घेतला, काहीतरी थोडं सेविंग केली, काही घरामध्ये आणसवर हे करणं. आता नवरा त्यांचा आता त्या टायमाला 1000-1500 रुपये म्हणजे रोजचे कमवायला लागले होते. तर त्यांना असं वाटायचं जाऊ दे 1000-2000 आणतो रोजचे, तर आपण लोकं याच्यात भागवू शकतात. मग त्या आंटी जॉब वगैरे नाही करायच्या, काय नाही करायच्या. फक्त त्यांना कसं सवय होती की बाबा इथं कुठं शेवाचं मंदिर असलं मी सेवा करेल आणि काहीतरी पूजेचा प्रसादाचं वगैरे घेऊन येईल, तर मला धकलं तर एक टायमाचं जेवण माझं वाचन. कारण की मिस्टर राहायचेच नाही, सकाळी जायचे तर संध्याकाळी यायचे. संध्याकाळी मग तिला काय बनवायचं ते एकच टाईम बनवायचं ती, कारण की दिवसभर घरातलं काम आवरायची. कधी चालियाच्या मंदिरामध्ये, कधी वसंतसा मंदिर आहे तिथं जायची. म्हणजे अशा मंदिरांमध्ये सेवा करायची आणि तिथून जेवण. सेवाकरींना जेवण असतं इथं आमच्या उल्हासनगरमध्ये कोणी उपाशी राहू शकत नाही. एवढे मोठे मोठे मंदिरं आहेत ना इथं, की त्या मंदिरामध्ये जेवणच भेटतं, तुम्हाला पैसा भेटणार नाही. जेवण इथं ही खूप उल्हासनगरमध्ये खूप चांगली आहे की कोणी उपाशी राहू शकत नाही, त्याला लाज नाही वाटली पाहिजे. तो जाऊन जर जेवला, जर असं म्हणजे असं लाईनीनेच बसवतात, कोणी पण असू दे. जे बाहेरचे येतात ना त्यांना असं लाईनीनेच जेवण देतात, 2 टाईम जेवण देतात. आणि कोणी तर कामं करून करून तिथं जेवण करतात आणि पैसा जमवतात. आता आजींचं पण तसंच असतं की ती तिथं काम करायची आणि बाहेर कामं करून पण बिगारी काम करतात, शिलाई काम करतात. खूप लोकांना जर अशी गिल्टी फील नाही झाली तर जातात आणि खातात. आणि ज्याला गिल्टी फील होते तो खात नाही. पुन्हा एखादी हप्त्यामध्ये ते चवदार जेवण असतं, पण खूप तुपामध्ये वगैरे बनवलेलं असतं. खूप शिरा, ब्रेड, कोकी म्हणून असतं, तुम्हाला सांगते कढी चावल, दाल पकवान, असं खूप चांगलं चांगलं जेवण देतात. असं घराच्यात नसं खाता, पण एवढं चांगलं जेवण तिथं भेटतं. तर ते तिथं चांगलं जेवण भेटतं. तर मग ते आजी पण तसेच करायचे. असे त्यांचे 5-6 वर्ष उलटून गेले. 5-6 वर्ष उलटून गेले. तर त्यांची 2019मध्ये 2019मध्ये त्यांच्या आईची बिल्डिंग उल्हास स्टेशनजवळ होती. तर तिचं त्यांचं काय मेंटेनन्स हे असतं ना आपलं बिल्डिंगचं, की बाबा एवढं वर्ष झाली आता ही तुटणार आहे. मग अशी त्यांच्या आईची बिल्डिंगची ऑर्डर आली की बाबा हे तुटणार आहे. मग त्यांना काय पैसे असतात ते पैसे भेटणार होते. मग आता त्यांच्या भावाला माहिती पडलं. मग ही काही एवढं शिकलेली नाही, काय नाही. त्यांच्या आईनी आणि त्यांच्या भावाने, जे भाऊ आता बघतात त्यांना, ते त्यांच्या भाऊनी आणि आईने ते विकलं आणि विकून मग आता आईला कुठं नाही सॉरी मग ते विकलं. तर विकून झालं. मग त्यांनी काय विचार केला की बाबा ही दिवसभर एकटी राहते, हिचा रूम पण लय मोठा आहे, 1 रूम किचन आहे यांचं, आणि हिचा नवरा काही घरी नसतो आणि तिचा नवरा नाही येतो, परत ही एकटी असती. तर त्याच्यामुळं ते बोलले की ताई तू काय कर, आईचे तू 4 लाख रुपये तुझ्या अकाउंटला ठेव, भले त्यांच्या आईच्याच अकाउंटला ठेव 4-5 लाख रुपये, आणि तिचं जे व्याज येईल तू घे आणि जे काही भेटणार ते तूच घे आणि जे काही उरणार ते आईच्या नावाने टाकतो. मग त्यांनी काय केलं, ती जागा विकली. भावांना कुणाला एक पैसा न देताना खूप हुशार येतो.
जो मुलगा तिचा भाऊ आहे ना, तो खूप हुशार आहे. त्याने सगळा विचार असा एक पैसा बहिणीचा किंवा आईचा आपल्या खिशात नेला नाही आणि कधी लागला बी बहिणीपासून तर तिला व्याजसहित वापस दिला. कारण की त्यांच्यात असं असतं, बहिणींचा पैसा किंवा आईचा पैसा नाही खायचा. एक ज्ञानी म्हणून म्हणतात, कन्या म्हणून आपण म्हणतो, ते ज्ञानी म्हणून म्हणतात. तर ते लोक ते बहिणीचा वगैरे पैसा खात नाही किंवा आईचा पैसा खात नाही. मग त्याने काय केलं, आईच्या नावाने अर्धे पैसे, तिच्या नावाने अर्धे पैसे ते हे केलं, 10 वर्षासाठी किंवा 15 वर्षासाठी त्या बँकेमध्ये ठेवतात, ते व्याज वगैरे येतं, ते तसं केलं त्यांनी. तर असं करता करता मग आई वगैरे ती सोबत राहायला लागली. मग तिची आई राहत होती, तर तिची आईसोबत ती राहत होती. मग त्यांचं काय चांगलं चाललं. त्याच्यातच तिचा नवरा अचानक थंडी ताप आली आणि ऑफ झाला. जी आजीला मी सांभाळते, तर त्या आजीचा नवरा ऑफ झाला, तर ती अजून एकटी झाली. त्यांना लेकरूबाळ काहीच झालं नाही. एवढ्या याच्यामध्ये त्यांच्या इच्छाने म्हणा की त्यांच्या इच्छाने म्हणा, त्यांची म्हणजे काय त्यांचे मनं जुळले नाही का काय जुळलं नाही. कारण की ती सारखी म्हणते, माझा नवरा चांगला नव्हता, माझा नवरा चांगला नव्हता. होऊ शकतं मनाचं पासून जर आपण कोणाला ॲक्सेप्ट नाही केलं, तर त्याच्या म्हणा की देवाच्या याने म्हणावं, काय त्यांच्या शरीराच्या याने म्हणावं, त्यांना मुलबाळ झाले नाही. तर मुलबाळ झाले नाही म्हणून त्याचे मिस्टर ऑफ झाले. आई आणि ते मग एकत्र राहू लागले. त्याच्यात करोनाचा काळ आला. करोनाचा काळ आल्यानंतर त्यांची जी जमापुजी होती त्याच्यामध्येच ते काय आपलं लाईट बिल भरायचे, काही साबण सरप असं ऑनलाईन वगैरे तिचा भाऊ पाठवून द्यायचा. तर ते इकून तिकून त्यांचे दिवस पार झाले. मग ते 2012मध्ये त्यांची आई पण वारली. राहिल्या आजी एकट्या. म्हणजे आजींनी काय धरला, आई नाही घरात, नवरा नाही घरात, त्यांची आठवण यायची. ह्या आपल्या आजी ज्या आहेत ते त्यांची आठवण यायची, म्हणून ती सारखी बाहेर पडायची. मग तिच्याजवळ जो पैसा यायचा, मग त्याने भावाने काय केलं की बाबा तुला, मग ती एफडी तुटली तिच्या आईची. मग भावाने बोललं, तुला पैसे मी हर महिने तुला 1200 रुपये, काय 10,000 रुपये देईल, तर तू 10,000 रुपये खर्च कर आणि हे तुझा पैसा ठेव. मग त्यांनी तो पैसा नेला. असं नाही की आजींजवळ काहीच नव्हतं. त्यांनी खूप काही असं जोडून आईवडिलांनी दिलेले दागिने ते पण होते आणि नवरा कमवून आणायचा, त्याच्यातले पण ती साठवून ती खूप म्हणजे जपून होती, पैसे जपून होती, म्हणून आज आम्हाला कामाला ठेवले तिने. पण तिची कहाणी मी याच्यासाठी सांगते की बाबा तिने कसं संघर्ष केलं आहे त्या आयुष्यामध्ये. तर असं झालं. मग त्यांचे मिस्टर वारले, आई वारली. मग ते काय करायचे, बिल्डिंगमधले एक वॉचमनचे 2 मुलं असायचे, मुलगा आणि मुलगी. मग त्यांना कसं वाटायचं, दोघं जण यायचे, तर चला बाबा हे येतात मुलगा आणि मुलगी, मग यांनाच प्रेम द्यायचा. पण स्वभावांचा खूप कडक आहे. खूप म्हणजे कोणाला एक्सेप्ट करत नाही. मनात आलं तर खूप जीव लावतील, नाही मनात आलं तर ते कुणालाच घरातसुद्धा घुसू देत नाही. असा त्यांचा स्वभाव आहे. मी ते 2-3दा व्हिडिओ बनवून टाकेल, तर तुम्ही कळणारच आजी किती खतरनाक आहेत. पण माझ्यासोबत राहतात चांगल्या. तर असं करता करता मग ते 2 मुलं येतात. मग त्यांना खाऊ पिऊ घालायची, त्यांचा भाऊ त्यांना पैसे द्यायचा, त्याच्यामध्ये लाईट बिल भरायचे, मेंटेनन्स भरायचे. आणि तो धारा चालूच होता त्यांचा. तिकडे सेवागारामध्ये सेवा करायला जायचे, वसुसा धर्मामध्ये किंवा इकडं आनंदपुरी, आपला चालियामध्ये, असं चाल्याचा दरबारमध्ये असं जायचे ते. मग त्याच्यामध्ये जाऊन जेवण वगैरे करायचे. तर ते जेवण बिवण बनवायचं त्यांचं काही टेन्शनच नव्हतं. फक्त मेंटेनन्स भरायचे आणि लाईट बिल भरायचे आणि ते त्यांचा धारा. मग असं करता 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 ते 2022मध्ये आई वाढली. तर 1 वर्षाच्या नंतर त्यांचे हातपाय जरा हे झाले. मग हातपाय कमजोर झाले. आता बाहेरचं जेवण जेवायच्या आणि टेन्शनमध्ये राहायच्या, डिप्रेशनच म्हणा एक. माझी आई गेली बाबा, माझा नवरा गेला, भाऊ लोक एवढे लांब लांब राहतात, तर कोण येत नाही काय नाही असं त्यांना विचार यायचे. तर मग त्याच्यामुळं ते डिप्रेशनमध्ये ते राहायचे. तर कोणासंग जास्त बोलायचे नाही. बिल्डिंगमध्ये लहान लेकरांशी बोलायचे, बोलत असायचे कोणासंग. तर कोणाला आपलं बोलण्याचं पण, आता जो माणूस डिप्रेशनमध्ये राहतो ना, तो माणसाची टॉनिंगच वेगळी असते. तो व्यवस्थित बोलत नाही. तो काहीतरी रागात पण बोलन, चांगलं पण बोलन, तर आपल्याला ते सहन होत नाही. तर त्याच्यामुळे ते बिल्डिंगमध्ये पण जास्त लोकांशी बोलायचे नाही. तर खूप फिरायचे. पण कुठं जर 10 रुपयाची वस्तू भेटत असेल ना, तर पायी जातील, रिक्षाने जायचे नाही. 5 रुपये 10 रुपये शेअरिंग रिक्षा इथं भाडं असायचं, तरीसुद्धा त्या पैशाने जायचे नाही, पायीच जायच्या. गोल मैदान कुठं राहिलं आहे, गजानन मार्केट कुठं राहिलं, कुठं पण असू द्या, भाडं 25 रुपये लागत असेल तरी, 10 रुपये लागत असेल तरी, 5 रुपये लागत असेल तरी नाही जायच्या. त्या पायीच जायच्या. पायी 2 वर्ष ते पायी फिरल्या. मग असा एक वेळ आला की ते घरामध्ये त्यांना असं काही कमरात दुखायला लागलं, म्हणून ते झोपून होते. खूप दुखत होतं त्यांचं कमरात. आता त्यांचं काय असं ते डॉक्टरांना माहिती. खूप कमरात दुखत होतं. त्यांचा हात पाय जरा सुन्न व्हायला लागले, घरात एकटे असल्यामुळं.
आणि कोणाला सांगितलं नाही, काय नाही. तर तेव्हा काय तिला फोन होता, पण तिला फोनामध्ये तिला काही एवढं नंबर पण लागू येत नव्हता. तिच्या भावाने तिला फोन घेऊन दिलेला, पण तो अँड्रॉइड फोन होता म्हणून तिला कळत नव्हतं. पहिलेचे फोन यायचे तिला, तो हात याचा असायचा बटनाचा, तो पण अँड्रॉइड फोन लवकर करायला येत नव्हतं. आता खूप चांगला फोन चालवते. आता असंच यूट्यूब, फेसबुक सगळे 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 तिचे आहेत, ते सगळे बघते. माझा व्हिडिओ पण बघते कधी-कधी. तर माझा व्हिडिओ याच्यावर इंस्टाग्रामवर लाईक करते. बोलते, हां तू इथं बोलली, इथं नाचली, माझा पण फोटो आला, मी तिचा पण व्हिडिओ बनवून टाकते. माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर तुम्ही बघू शकता. तर असं करून करून ते आजारी झाल्या. आजारी झाल्यानंतर त्यांचं चालता चालता तर काय कामाली बाई काय पोछा वगैरे फरशी वगैरे करून गेल्या. तर तिथं काही कुठं पाणी पडलेलं असतं म्हणून ते निसटल्याच्या नंतर त्यांचा जरा बॅलन्स तोल गेला, तर ते पडल्या म्हणून त्यांच्या कमरात पिचं भरलं असेल, काय असेल. तर त्यांना असं त्रास झाला, तर ते दवाखान्यात तर जात नव्हते, पैसे मोडत नव्हते. मग ते बहिणीकडे धार धरला. त्यांच्या बहीण न्यू मुंबईमध्ये राहतात. मग तिकडे न्यू मुंबईमध्ये त्यांच्या बहिणीकडे गेल्या. बहिणीकडे जाऊन तिथं राहिल्या 10-15 दिवस. सॉरी, ते त्यांच्या भाऊ राहतात दुसऱ्या इथं उल्हासनगरमध्ये, अंबरनाथला राहतात. उल्हासनगरमधून अंबरनाथला गेल्या, 1 दिवस तिथं राहिल्या. तिथं राहिल्याच्या नंतर त्यांच्या भाऊचे फॅमिलीचे लोक बोलले. त्याला वाटलं ही आता चांगली होती तेव्हा आमच्याकडे येत नव्हती, आजारी झाली तर आता इथं आलीस. कोणाच्या बी असू द्या, मुलं बोलतातच, कशाला आली बाई, तुझं घर आहे ना, इथं आरडावरडा करते. त्या आजी जराशा आमच्या थोडं पण काही दुखलं ना खूप ओरडतात. खूप लोकांना त्रास होतो त्यांचा, रडतात, लहान लेकरासारखं रडतात, मला असं झालं, मला तसं झालं. म्हणजे ते एक त्यांची कसं मूलबाळ झालं नाही, तर म्हणून त्यांना असं. आता पण त्यांना आम्हाला आंटी म्हणतात. त्या जेवढ्या आम्ही कामाला बायका येतात त्यांना आम्हाला आंटी म्हणतात. त्यांची आता वय 80-75 वय, पण ते सगळ्यांना आंटी म्हणतात. लहान पण असलं ना 15-16 वर्षाचं, त्याला पण आंटीच म्हणतात, आंटी अंकल. त्यांना लेकरू बाळ झालं नाही ना, म्हणून त्यांना असं वाटत नाही की मी बाबा कोणाला काय बोलायचं का काय, त्यांची सवयच ती झाली. मग ते मुलं बोलले की जा बाबा तू इथं आरडाओरडा, खूप जोरात रडतात. त्यांना दुखायला लागलं ना खूपच जोरात रडून घेतात. तर मग आपल्याला कधी कधी वाटतं बाबा एवढं काय झालंय किंवा काय झालं, आपण त्यांच्या पुढे गेलं का एवढं काही असलं का, काय आजी तुम्ही एवढं रडतात, काय असं करतात, तसं बोलतात. नाही मला सैनच होत नाही, कारण की त्यांनी सवयच केली, थोडं काय झालं का रडायची, थोडं काय झालं तर रडते. मग आता मी पण त्यांच्याजवळ वर्ष झालं राहते, तर मला माहिती झाले त्यांचे काय असतं ते. त्रास झाला नाही झाला, मग मी त्यांना व्यवस्थित बोलून त्यांना समजवते. आणि ते माझं समजतात पण, मी त्यांना बोललेले ते पण ऐकतात, तसं काय नाही. पण माझं मग त्याच्या भावाच्या इथून बहिणीच्या इथं गेल्या. बहिणीच्या इथं गेल्या तर त्या बहिणीने मग मालिश वगैरे केली. तेव्हा तुझं कमरात दुखतं हे ते. मग बहिणीच्या इथं 15 दिवस राहिले. मग तिचा ते असं रड बोंबल करायला लागली, तर तिचा पाहुणा बोलला ही अशी रडते, आपल्या सोसायटीमध्ये कधी असं कोणाला माहिती पडलं की असं कोण काय करतं, रडणं काय हे ते. मग तिने ऐकलं की माझ्या वाऱ्यामध्ये माझा जिजू असा बोलतोय, मोठा नाही आहे तो, लहान आहे तरी बोलतो. मग तिने तिथून धाव धरली, परत आपल्या घरी आली. तर आपल्या घरी आली म्हणून तिने 2-3 दिवस गोळ्या वगैरे घेतल्या. ते कमरं दुखायचं काही तिचं बंदच होत नव्हतं. मग ते बाजूच्या बाईने जर आता आजूबाजूला असं वाटायचं बाबा ही गावी दुसरीकडे गेली होती, परत आली, काय झालं आंटी तुम्हाला, असं काय झालं तसं काय झालं बोलते, माझ्या कमरात असं दुखायला लागले. मग ती बोलली मी मालिश वगैरे करून देऊ का. मग आता शेजार धर्म आहे, थोडं हातपाय सोडले तिने आणि तिथे तेलाने वगैरे परत पडली ती. मग ती अशी पडली की तिचं कमरामध्ये जी दुखत होतं ना, तिथंच तिला मणक्यात गॅप आला. मग तो गोळ्या दवानी एक हॉस्पिटल आहे त्या आमच्या उल्हासनगरच्याच हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केलं. मग तिथं ॲडमिट केल्यानंतर तिथं डॉक्टर लोकांनी 10-15 दिवस ठेवलं. त्यांना काय 20-25 हजार रुपये मग सगळे यायला लागले. भाऊ वगैरे तर बोलले तिची एवढी तोडा, त्याच्या आईचे पैसे की लावा तिला. लावला भावानी सॉरी, ते त्यांच्या भावाचं ते जे त्यांना आम्हाला देखरेख करतात ते, त्यांच्या भावाने तिला पैसाही लावला 50-60 हजार रुपये. पण ते अशा वेळी पण जेव्हा ती एकटी राहत होती, तिचे मिस्टर वारलेले, तिची आई वारलेली, त्यावेळेसमध्ये तिने कपाटामध्ये कमसे कम 1 लाख रुपये जमा करून ठेवलेले होते. भाऊ द्यायचा, त्याच्यातून बचत करायची. जेवण बनवायची नाही, तिकडून घेऊन यायची, तेच खायची. चहा बनवायची नाही, दूध घ्यायचं नाही, साखर चहापत्ती ते आणायची, कोरात चहा प्यायची. कधीतरी दूध आणलं तर 4-5, 5-5 दिवस ते दूध थोडं 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 लावून ती ते करून 1 लाख रुपये कॅश. आणि तिचे 70-80 हजार रुपये ती थोडे थोडे काढत होती, म्हणून भाऊ द्यायचा तिला 10-8 हजार रुपये द्यायचे, ते पण जमा होते. असे तिचे 7-8 लाख रुपये ते पण जमा झाले सगळे मिळून. मग ते भाऊला बोलले तुझ्याजवळ पैसे नाही आहे ना बँकेत, मी काय जाऊ नको तू, माझे इथे पैसे ठेवले. तर भाऊ चकित झाला. 1-1.5 लाख रुपये हिने जमा करून ठेवले, काय करत होती कशी, मी कधी विचारलं नाही तू पैसे काय करते, कुठं खाते, काय करते.
ती आईच्यापासनं आतापर्यंत तिने बँकमध्ये 2-3 लाख रुपये इथं ती सांगते. जे सांगते ते हाय, खरं खरं आहे. आम्हाला पण सांगितलं तिच्या भावाने हे सगळं खरं आहे. तर मग तिला सगळं म्हणजे पैशांचं, घराचं सगळं चांगलं आहे. फक्त ती कोणाला काय बोलते ना, तिला काही कळत नाही, की बाबा मी कशी बोलली, घाण बोलली का चांगलं बोलली. ते डिप्रेशनच्यामध्ये ती हे होऊन जाते, रागट होऊन जाते. एकटी राहते ना, म्हणून तिला थोडं हे होतं. ह्याच्यानंतर मग तिला दवाखान्यात नेलं. मग तिचं दवाखान्यामध्ये खूप पैसा लागणार होता. 3-4 लाख रुपये लागणार होते. तर ते भाऊ बोलले, आता 3-4 लाख रुपये जर हिला लावून दिले तर ही लवकर जर बरी झाली नाही तर कसं होईल. मग त्यांनी एक बाई शोधली त्यांच्याच समाजातली, की बाईला ती काय पैसे द्यायचे 10-15 हजार रुपये, ते ती दिवसभर बघायची हॉस्पिटलमध्ये आणि रात्री घरी जायची. मग ती बाईला त्यांनी बोलले, की बाबा तू दवाखान्यात पण तिला बघ आणि घरी पण तिला काय असलं ते आम्ही तुला काय 20-21 हजार रुपये देऊ. मग ती 24 तास आली. मग ती आजींसोबत तिला घरी आणलं. मग घरी आणलं तर ते ऑपरेशन सांगितलं. ते बोलले, पहिले तुम्ही 15-20 दिवस 15-20 दिवस कोणची पण डॉक्टर बोलतात दवा-गोळीने बरं झालं तर ठीक आहे, नाहीतर ऑपरेशन करावंच लागेल यांच्या मणक्याचं. तर असं ते मणक्याचं ऑपरेशन करायला म्हटलं तर मग ते खूप पैसे लागत होते. मग ते बोलले एवढा पैसा खर्च करू शकत नाही. आणि त्याशिवाय डॉक्टरांनी सांगितलेलं, हे 70च्या पुढचे आई आहेत, यांचं जर आपण ऑपरेशन केलं तर होऊ शकतं पुढं काही अजून दुसरी अडचण येईल, असं त्यांनी काही रिक्स घेतले. मग ते बोलले पैसाही जाईना, रिक्स पण होईल, त्याच्यापेक्षा राहू द्या. मग तिला ते सहीनच झालं नाही. घरी यायची, खूप रडायची. ती एक मुलगी 24 तास होती, ती बघायची. ती घरी जायची दुपारी संध्याकाळी आणि एवढं तेवढं तिचं करून, म्हणजे त्यांच्या समाजातली जी होती तर ती त्यांची भाषा, खाणं पिणं तिला माहिती होतं. मग तिला ते पण वाटायचं माझा एवढा पैसा जातोय. आजींना पैसा गेलेला खूप हे होतं. तर पैसा जातो माझा, मी एवढा 1-1 रुपया मी जमा केला. माझं घरामध्ये तुम्ही बघणार ना, आजींची सगळी वस्तू आहे. मला आता कसं त्यांची परमिशन घ्यावं लागेल त्यांचं सगळं घरातलं तुम्हाला दाखवायला. आता आपण कोणाची परमिशन घेतल्याशिवाय आपण कोणाचं घर असलं, काय वस्तू कुठं कसं आहे, ते लाईफचं कसं आहे, आपण काही कोणाचं नाव नाही घेते, काही नाही. तर ते मी तुम्हाला त्याच्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही झालं ती कहाणी सांगते. तर ते म्हणतात, की बाबा ती बाई जर आली तर ती मला जेवण वगैरे द्यायची, स्वतः पण खायची आणि हे करायची. आता कोणी पण असू दे, थोडं जेवण वगैरे जेवलं तर मग त्या आजींना आता पटतच नव्हतं कोणाला आपलं द्यायचं, लोकांचं घ्यायचं ते माहिती होतं. आपलं द्यायचं कोणाचं नाही, भावांचं पण घ्यायचं, त्यांना पण देणं म्हणजे वापस लगेच घ्यायचं. ह्या आजींचा स्वभाव असा आहे. तर त्यांचं पैशामध्ये आणि वस्तूमध्ये आणि घरामध्ये खूप जीव आहे. खूप जीव आहे म्हणजे खूप. आणि कोणी काही घेतलं तर ते 17 वेळेस बोलणार, तू हे घेतलंय माझं वापस दे, तू हे घेतलंय माझं वापस दे, तू खाल्लंय मला पण खाऊ घाल, असं ते बोलतात, आम्हाला बोलतात. मग तिला पण बोलत असते. मग कोणी पण असतं ते सही नाही करत. मग त्या तसं करता करता 2 महिने उलटले. 2 महिन्यानंतर त्यांना मग खूप त्रास व्हायला लागला. तर मग ते कोणीतरी त्यांना सजेशन दिलं, तिच्याजवळ राशन कार्ड आहे, तर त्या राशन कार्डावर तिचं ऑपरेशन होईल. मग त्यांचं कोपर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केलं. कोपर हॉस्पिटलमध्ये काही डॉक्युमेंट्स वगैरे असतील त्यांची भावाने जमा केलं, त्यांना तिथं ॲडमिट केलं. मग त्याचं काय ऑपरेशन झालं, जे काही असेल ते लागले 40-50 हजार रुपये. बाहेरून पण आता सरकारी हॉस्पिटलमध्ये असू द्या, कुठं पण असू द्या, 50% आपल्याला पैसा लागतोच. मग त्यांचं ऑपरेशन झालं. ऑपरेशनच्या नंतर डायरेक्टली बेड रिटर्नमध्ये आल्या त्या. मग त्या बेड रिटर्नमध्ये आल्या म्हणजे मग ती पोरगीला इथं राहावं लागत होती. मग ते खाणं पिणं देणं घेणं असे त्यांना 30,000 रुपये त्यांना मंथचे लागायला लागले. असा त्यांच्याजवळ पैसा होता म्हणून त्यांना काही नाही, महिन्याचे पण त्यांना व्याज वगैरे यायचं. 2-3 महिन्यात व्याज येतं वाटतं काहीतरी, ते काय आपल्याला आकडा माहिती नाही, पण 3 महिन्यात व्याज येतं. आणि त्यांनी बचत केलेली आहे ते पण आपण सेविंगमध्ये आहे, काही याच्यामध्ये आहे. तर त्यांच्या भावाने बोललं, चला ठीक आहे, हिला 1-2 वर्षामध्ये नीट झाली तर तिचा पैसा तिच्यावर खर्च होऊ दे. काय करणार मग, आता कोणी राहू शकत नाही ना, सगळे फॅमिलीवाले असतात. मग ती एक बाई ठेवली तिच्याजवळ, खाऊन पिऊन 20,000 रुपये ती घ्यायची. 20,000 रुपये खाऊन पिऊन घ्यायची. मग ती आता तिचं काय असतं, कोणाला पण कोणीच नाही हिच्या मागं पुढं, हे घर आहे एकटं. तर ती त्यांच्या समाजाची होती. तर ती बिल्डिंगमधले पण तिला काही झालं तर तिला बोलू शकत नव्हते, कारण की आपल्या समाजाचे लोक असतात आणि नातेवाईक सांगितलं तर कोणी कोणाच्या घरामध्ये दखल देत नाही. मग ती काय करायची, तिला जेवण वगैरे सगळं द्यायची, पण तिचं शी किंवा हे सगळं तिलाच करायला लावायची. तिची अंघोळ नाही घालायची, तिला पुसायची नाही, तिचा बेड साफ नाही करायची. तिला असं खूप म्हणजे ती आजारी खूप उवा वगैरे व्हायला लागल्या तिच्यावाल्या. मग एक दिवस असा आला की तिच्या भावाला समजलं की तिचे मिस्टर पुन्हा इथे येऊन राहतात आणि तिच्या घरामध्ये तिची सासूही राहते, तिची मुलगी त्यांना काही वाटलं नाही. तिची 10-12 वर्ष 8-9 वर्षाची मुलगी होती, ती घेऊन राहत होती. तर त्यांना असं वाटलं, बाबा जाऊ दे, ही मुलगी तिच्याशिवाय राहू शकत नाही म्हणून ती काम करते, तर मुलगी आणते तर त्याला काही हरकत नाही. पण तिचे मिस्टर यायचे रात्रीचे. मग ती फरची झाडू पोछा करणारी, फरची पुसणारी यायची. ती बोलायची, बाबा तिचा नवरा पण असतो. मग त्या आंटीला क्रोध व्हायचा, माझ्या घरात हे लोक, ही मला बघायला येते आणि हिचा नवराही राहतो. मग तिला खूप तळपायाची आग व्हायची. तिला खूप राग येतो कोणी माणूस तिच्या घरामध्ये आलं तर, कारण की तिने तिच्या मिस्टरांसोबत कधी
असं म्हणजे जास्त त्यांचं हे नाही, बोलणं नाही, चालणं नाही. भावांशी जेवढं बोलायचं तेवढं ते पण रागटपणाने बोलायचं, प्रेमाने बोलली तर बोलली, नाही तर नाही बोलली. तिचा काही एवढा संपर्क पुरुषांसोबत तिचं म्हणजे बसणं उठणं नाही, काही बोलणं नाही, काही एकत्र राहणं नाही. बापासोबत जे होतं ते बोलणं चालणं, फिरणं हिरणं ते लहानपणी. तिला खूप क्रोध आला. मग एक दिवशी ती बोलली त्याला, की "तू माझ्या घरात येऊ नकोस. तुझं घर आहे ना तिकडं, तुझी बायकोला पाहिजे तर 1 दिवस 2 दिवस घेऊन जा आणि मग तिला कामाच्या टायमाला कामाला सोड." तिची पण काही चुकी नव्हती, बोलली ती बोलली. तर मग एका दिवशी रागारागामध्ये त्या मुलीला पण, ती जी मुलगी कामाला होती त्यांच्याकडं, तिला पण खूप बोलली, की "माझी ही वस्तू तुझी पोरगीने तोडलं, माझा मोबाईल खराब केला." मग आता तिला रागच होता ना, मग तो राग करता करता मग ती 10 महिने झाले त्या मुलीला काम करता करता. मग ती खूप घरासारखंच वागत होती. तर मग ती बोलली, "तुझं घर नाही." मग त्यांचे लागले भांडणं. मग भांडणं लागले तर मग त्या मुलीला पण जरासं वाटलं, की बाबा मी आता वर्षभर कमवलंय, तर हे काय इथं करायचं पेक्षा, हिचं ऐकायपेक्षा मी स्वतःचं काहीतरी, माझ्याशिवाय हिचं काही होणार नाही असं तिला वाटलं. म्हणून हे पैसे वाढवून घेत होती. तर पैसे वाढवून देणार नव्हता तिचा भाऊ. मग तिच्या भावाने शोध लावला बिल्डिंगमध्ये, कुणीतरी, बाबा माझी सेवा करणार भेटेल का माझ्या बहिणीला. मग मी ह्या बिल्डिंगमध्ये 1-2दा काम केलेलं होतं. बाजूच्या रूममध्ये पण मी त्यांच्या आईला 2-3 दिवस केअर केली होती. तर त्यांना माहिती होतं माझा नंबर, मग त्यांनी नंबर दिला. त्यांनी मला फोन केला. शिवरात्रीच्या दिवशीच ती मुलगी गेली. शिवरात्रीला म्हणजे मी शिवरात्रीला जाते म्हणून म्हणली, आणि मग त्याला सांगितलं, तुम्ही मला पैसे वाढवून दिले तर ठीक आहे, नाहीतर माझंवालं सगळं फॅमिली इथं आली तर तुम्ही काही मना नाही करायचं. पण ते बहिणीचं त्यांचा स्वभाव त्यांना माहिती होता म्हणून ते लोकं बोलले, "नाही बाबा ते काही सही करणार नाही, तुला पटलं तर तू कर, आम्ही पण बघतो, तू पण बघ." मग तिने काही दुकान चालू केलं किराण्याचं. मग ती बोली, "मला पण कळत नाही, मी पण तुझ्या बहिणीच्या घाणीचा वास घेते, मला पण इन्फेक्शन होतं, माझ्या मुलीला पण इन्फेक्शन होतं." हालाकी ती आजी सगळं करते. त्यावेळेसला सगळं करायची. बेडवर होती पण ती सगळं करायची. अंग पुसणं म्हणा, फक्त ती कपडे धुवायची. कपडे पण असे पाण्यातून डुबून काढायची. बाथरूम धुवायची नाही, काहीच धुवायची नाही, काहीच नाही करायची. घराची पण साफसफाई नाही करायची. मग मला कॉल केला. मग मी आली, 1 दिवस आधी आली, सगळं बघून गेली. त्यांनी सांगितलं. मग तिला पण बघितलं. मग तिचं ऑपरेशन मणक्याचं झालेलं म्हणून पाय पण चालत नव्हता, हात पण चालत नव्हता तिचा. एक हात आणि एक पाय एकदम लूज होता, आणि एका हाताने सगळं काय करायची, ती चालतच नव्हती. व्हीलचेअरवर बसून न्यावं लागत होतं. पण मग व्हीलचेअर पण आणायला मी आली तर व्हीलचेअर पण ती तर उठवतच नव्हती तिला. तिला असं वाटायचं, ही पलंगावर तिकडं पाठीच्या रूममध्ये बसली तर मी किचनपासून इकडं काहीही केलं आणि कोणीही आलं तर तिला काही माहिती नाही पडलं पाहिजे. तिला दमदट्टी पण द्यायची. मग तिने कधी आयुष्यामध्ये कोणाचं ऐकलं नाही, आणि ह्या पोरीचं ऐकलं तर तिची तळपायाची खूप रडायची, खूप रडायची. ती पहिलेच रडते, खूप रडायची. तिचे डोळे वगैरे, आणि तिची अशी खाण्यापिण्याची पण घाण, रागामध्ये मग ही पण कधी जेवण द्यायची नाही द्यायची. मग ते रागामध्ये त्यांचे भांडणं करणार. मी आली तर घराचं सगळं हाल बघितलं. तर मला आजूबाजूचे लोक सांगत होते, ती साफसफाई व्यवस्थित करत होती, तिच्या वस्तू चांगल्या होत्या, सगळ्या वस्तू खराब केल्या. 1 वर्षामध्ये हिची हालत बी खराब झाली. तिचं घर पण, घरात खूप जीव आहे म्हणून तिचं ऐकलं होतं लोकांचं, की बाबा असं असं आहे म्हणून. तर मग मी तिच्याजवळ आली. मग मी 24 तास होती तिच्या इथं. आधी 24 तास होती. तर आधी 24 तासामध्ये मला काय एजन्सी थ्रू पाठवलेलं, तर मला काय 2 पैसे कम भेटायचे. पण मग म्हणायचे, जाऊ दे, आपण येतो, आपण काम करतो, खाणं पिणं इथंच करायची मी 24 तास. तिला पण खाऊ घालायचे. आपलं कसं आपलं जे सेवा करणारं लोक असतं ना, त्यांना असं वाटतं पहिले त्यांना खायला द्यायचं, नंतर आपण खायचं. पण माझी तशी सुरूपासून सेवा आहे. घरामध्ये पण माझं तसंच आहे. पहिले सगळ्यांना खाऊ घालते, ते असलं ते मी पण खाते, नसलं तर बनवून घेते. असं नाही बनलं तर जाऊ दे, एखादी घासते, टेस्ट केलेलं असतं त्याच्यामध्येच मला समाधान असतं. मग मी तिची सेवा वगैरे करायला लागली, खाणं-पिणं चांगलं द्यायला लागलं, तिचं माझं खूप जमायला लागलं. मग ती मला सगळ्या गोष्टी सांगू लागली, की बाबा माझं आयुष्य असं होतं, माझं आयुष्य तसं होतं. तर मग मी त्या गोष्टी म्हणायची, बापरे! हिने पैसा जपला म्हणून तर आपल्याला कामावर ठेवलं. हिने किती दिमाखाने पैसा जपला. ती काही 10वीच शिकलेली आहे. तर तिला तरी खूप आयडिया, खूप चांगले चांगले तिच्याजवळ आहेत. बाबा कसे पैसे जमवायचे, काय जमवायचे, मला बोलायची, बघ मी इथं कपडे ठेवले, मी हे घ्यायची, मी इकडं मॉलमध्ये जायची, मी तिकडून मॉलमधून वस्तू आणायची, आणि मी जाल्यामध्ये जायची. माझं खूप चांगलं होतं खाणं-पिणं. तिथून माझं पोट भरायची. मी खूप लठ्ठ होती. मी अशी पडली, तसं झालं, असं झालं, सगळं सांगते ती आपल्याला. मग मी ऐकून घेते. मग मला कसं वाटलं, की बाबा हिने आयुष्यामध्ये पैशाला किंमत दिली, तर तिच्याजवळ पैसा आहे. तिथं कोणी नाही म्हणून तिला पैसा गरजेचा होता. तिचं पण बरोबर आहे. तिला ना मुलगा, ना मुलगी, ना कोणी तिला जवळ करत, तर तिने पैसा जवळ केला. म्हणून आम्हाला आज कामाला ठेवले. तर आम्ही तिचं काम करतो, तर आम्हाला पैसे देते म्हणून ते काम करतो ना. तर आपल्या आयुष्यामध्ये पैसा पण गरजेचा आहे, नाते पण गरजेचे आहेत. नात्याला जपणं पण गरजेचं आहे. मूल-बाळ असलं तर त्यांना आपण जर करतो, तर त्यांच्यावर उपकार करत नाही. आपली जी पहिली नंतरची आयुष्यामध्ये काय होणार आहे, काय नाही होणार आहे, ते लोकच आपलं बघणार आहेत. भले लाजून का होईना. लोकं तर बोलतील, की बाबा तुमच्या आईने तुमच्यासाठी केलं, पप्पाने तुमच्यासाठी केलं, तर ते लाजून का होईना, लातानी म्हणा, बुक्कीनी म्हणा, बोलून म्हणा, आपले मुलं आपले करतील किंवा मुलगी करा. तिचं तर कोणी नव्हतं म्हणून तिचा पैसाच कामात येतोय तिला. तर तिचा पैसा घेऊन आम्ही जे काय असं